नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. सीटीटी 2026 चा निकाल नुकताच लागलेला आहे आणि आता पुढे प्रश्न विचारला जातोय की सर, सेंट्रलचा फॉर्म भरत असताना मी जर ओपन मधून भरला असेल तर नुकतंच या संदर्भातले पाठीमागे व्हिडिओ मी घेतले, पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 प्रकारचे शासन परिपत्रक आणि जीआर तुम्हाला दाखवणार आहे. ह्या जीआरचा वापर करून पुढे काय करायचंय, तर तुम्हाला सपोज मी कॅन्डिडेट आहे आणि मी फॉर्म भरला होता ओपन मधून. मला मार्क पडले 82-89 च्या दरम्यान. त्यामुळे माझं सीटीच्या सर्टिफिकेटवरती नॉट क्वालिफाईड असं रिमार्क आलेला आहे. पण घाबरून जायची गरज नाही. तुमच्याकडे जर फॉर्म भरतानाच्या वेळेस इतर जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते जर व्हॅलिड सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असेल होते, तर नक्कीच तुम्हाला आता तुमचं सीडीचं कास्ट सर्टिफिकेट घेऊन जायचंय जे नॉट क्वालिफाईड आलेलं आहे आणि बरोबर तुम्हाला तुमच्या कास्ट सर्टिफिकेट पण त्यांना दाखवायचं आहे. ते तुमच्या ऑथॉरिटी पर्सनला जर दाखवलं तुम्ही, तर तुम्हाला इथे ते गृहीत धरतील तुम्ही पात्र आहात म्हणून. अशाच प्रकारचं शासनाचे काही जीआर मी तुम्हाला दाखवतो, अशाच प्रकारे शासनाचे काही परिपत्रक दाखवतो. पवित्र पोर्टलला आलेल्या सूचना सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. हे जीआर तुम्ही बरोबर ठेवा, तुमचं व्हॅलिड सर्टिफिकेट बरोबर ठेवा आणि सीडीचं मार्कशीट जे आले नॉट क्वालिफाईड ते बरोबर ठेवा. तुम्हाला इथे पात्र गृहीत धरण्यात येतील, काळजी करू नका. या संदर्भातले जीआर तुम्हाला हवे असेल तर आमच्या टीमला कॉल करून तुम्ही जीआर पण मागू शकता, मी तुम्हाला जीआर पण दाखवतो. चला, तर ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे पास तुम्ही नेमके 55% असणार की 60% असणार आहे. परीक्षा ओपन मधून दिली, हा क्रायटेरिया खूप महत्वाचा आहे. परीक्षा ओपन मधून पाहिजे तुमची, तरच तुम्हाला इथे हे सर्टिफिकेट वापरता येतील. दुसऱ्या कॅटेगरी तुम्ही भरला असेल तर वापरता येणार नाही. मात्र कास्ट सर्टिफिकेट आहे, पुढे काय करावं, तर मी सांगितल्याप्रमाणे हे जीआर बरोबर ठेवा, तुमचं नॉट क्वालिफाईड सर्टिफिकेट बरोबर ठेवा आणि तुमचं व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट बरोबर ठेवा. कागदपत्र कोणती व कधीचे हवे, तर ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी तुमच्याकडे हे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नंतरचं चालणार नाही. कोणत्या कॅटेगरीसाठी लागू असणार ते पण मी तुम्हाला सांगतो. ज्यांनी ओपन मधून भरलेलं आहे अशाच कॅटेगरीच्या उमेदवारांना हे सर्टिफिकेट लागू आहे. आता तुम्हाला मी जीआर आणि परिपत्रक दाखवते, म्हणजे तुमचा 100% विश्वास बसेल. सर तुम्ही सांगतात ते बरोबर सांगतात. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विथ प्रूफ डॉक्युमेंट दाखवतो, सगळे जीआर दाखवतो, शासनाचे परिपत्रक दाखवतो. तुम्हाला हवे असेल तर सांगा, मी तुम्हाला पाठवून पण देईल. पण तत्पूर्वी एक महत्वाचं अनाउन्समेंट आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या सहकार्यांना, शिक्षक मित्रांना ग्रुपवरती नक्की सजेशन द्या. जॉईन करायला सांगू नका, सजेशन द्या. इग्नाइट अकॅडमीची बॅच त्यांना सांगा, एकदा बघ बाबा तुला आवडली तर नक्की जॉईन कर. मला तर आवडली, तुला कशी वाटली नक्की जॉईन कर. आणि ही बॅच चालू झाली 1 एप्रिल पासून. द्रोणा 10.0 ची बॅच, त्यांना फीचर सांगताना हे सांगा. 9 बॅचेसला शिकवणारी टीम तुम्हाला 10व्या बॅचला पण आहे, म्हणजे कॉन्स्टंट तीच टीम आहे. बाकीच्या अकॅडमीमध्ये तुम्हाला कॉन्स्टंट टीम बघायला मिळणार नाही. मी तुम्हाला हे लक्षात आणून देतोय. तुम्हाला तिथे 2-3 चेहरे फक्त ओळखीचे वाटतात, बाकी सगळे बदलले असतात. हे बदल चालणार नाही. कॉन्स्टंट फॅकल्टी पाहिजे आपल्याकडे, लक्षात घ्या. प्लस तुम्हाला ह्या बॅच मध्ये विथ बुक किट आणि बॅग सुद्धा घरपोच मोफत मिळणार आहे. तुमच्याकडे जर बॅग किट बुक्स असतील तर तुम्ही ही बॅच घेऊ नका, ही बॅच जॉईन करा. इथे सेपरेट बॅच पासून अवेलेबल आहे. शिकवणारी टीम तुम्हाला, ज्यांनी 5,000+ निकाल दिलेला आहे. पीडीएफ आणि पीपीटी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज 350+ टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल आहे. दररोज तुम्हाला महारिव्हिजन सेशन प्लस डाके सरांचा 9वा दिवस नवी सुरुवात असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल 350+ आणि या सगळ्यांबरोबर तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे डाऊट सेशन सुद्धा असणार आहे. सो लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. चला, मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. पहिलं मी तुम्हाला मुद्दा दाखवतो बघा. पहिलं जे आहे परिपत्रक आहे. टेट 3 झाल्यानंतर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू झाली होती बघा, डिसेंबर-जानेवारीमध्ये. त्या जानेवारीमध्ये आलं एक परिपत्रक तुम्हाला दाखवतो बघा. 9 जानेवारी 2026 परिपत्रक आहे. उमेदवारांसाठी सूचना, हे परिपत्रक, त्यामधला हा मुद्दा तुम्ही इथे वाचू शकता. तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातो त्या परिपत्रकावर. 9 जून 2026 हे परिपत्रक आहे. आपण बघूया. 9 जून 2026 हे परिपत्रक आहे आणि त्यामध्ये सांगितलं बघा, त्यामध्ये सीटीटी बद्दल त्यांनी उल्लेख केलेला आहे बघा. यामध्ये मी मला घेऊन जातो सीटीटीचा उल्लेखाबद्दल बघा. इथे पहिल्याच मला वाटतं याच्यामध्ये बघा, पहिलाच मुद्दा आहे. काय मुद्दा सांगितलं त्यांनी पहिलाच बघा. उमेदवारांसाठी 26/12/2025 रोजी सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यातील खुल्या प्रवर्गातून काय सांगितलं मी, परत सांगितलं मी, काय खुल्या, ज्यांनी खुल्यामधून फॉर्म भरला त्यांच्यासाठीच आहे बघा. खुल्या प्रवर्गातून सीटीटी दिलेल्या ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली सूट सवलत मिळेल. मग तुमच्याकडे फॉर्म भरताना पाहिजे, मग असेल तुम्हाला सवलत मिळेल. तुम्ही ओपन मधनं फॉर्म भरला असला पाहिजे. अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे नंतर काढलं चालेल का, तर चालणार नाही. हा मुद्दा पण नीट लक्षात घ्या. ओके, आता हा झाला पहिलं मी तुम्हाला प्रूफ दाखवलंय.
दुसरं बघूया आपण, दुसरं प्रूफ काय सांगतंय, दुसरं जीआर डायरेक्टली. कोणता जीआर आहे? एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना 5% सवलतीचा हा जीआर आहे. जीआर कधीचा आहे? 7 फेब्रुवारी 2019 चा जीआर आहे. शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा जीआर आहे. प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबतला हा जीआर आहे. आणि यामधला महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला दाखवतो बघा. हा जीआर आहे, हा जीआर आहे 7 फेब्रुवारी 2019 चा. बघा 7 फेब्रुवारी 2019 चा हा जीआर आहे. आणि ह्या जीआर मधला मी तुम्हाला पॉईंट दाखवतो. 3 नंबरचा पॉईंट यामध्ये बघा, घेऊन जातो मी तुम्हाला 3 नंबरच्या पॉईंटवर. हा बघा, हा 3 नंबरचा पॉईंट आहे. पात्रता गुणांच्या टक्केवारीत सूट संदर्भातला हा महत्वाचा मुद्दा आहे. इयत्ता 1ली ते 8वीच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांच्या पदांकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या जमाती ड, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, म्हणजेच काय रे बाळांनो, हे आहे एससीबीसी. येतंय शिक्षक मित्रांनो, पण लक्षात घ्या, एससीबीसी प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन म्हणतो आपण त्याला, दिव्यांग उमेदवार, इतर प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी पात्रता गुणांमध्ये 5% सूट देण्यात आलेली आहे. हा मुद्दा लक्षात तुम्हाला. आता त्या संदर्भात तुम्ही खाली पण बघू शकता बघा, राष्ट्रीय शिक्षण परिषद एनसीटी नवी दिल्ली यांनी निश्चित केलेल्या आणि सुधारित केलेल्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हता आणि आवश्यक तेथे टीईटी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या वेळी माध्यमांच्या शासकीय अनुदानित सगळ्यांनाच लागू करण्यात आलेला आहे, हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. म्हणजे पहिला मुद्दा तुम्हाला सांगितला सीटीटी बद्दलचा. दुसरा मी तुम्हाला सांगितला की तुम्ही महाराष्ट्रामध्ये एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस दोघांना 5% सवलत आहे. आता या संदर्भातला अजून एक परिपत्रक तुम्हाला दाखवतो, जे की शुद्धीपत्रक म्हणून आपण त्याला ते आलं होतं. ईडब्ल्यूएस बाबतचं 5% सूट संदर्भातलं 1 जून 2023 ला हे परिपत्रक आलेलं आहे. पुन्हा कुणी पाठवलंय? शिक्षण विभागाने सगळ्या आयुक्त विभागाला हे पाठवलेलं परिपत्रक आहे. आणि यात त्यांनी काय सांगितलं बघा, 9 जून 2023 चं हे परिपत्रक तुम्हाला दाखवतोय. 9 जून 2023 चं परिपत्रक. यात त्यांनी बघा, हा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये थोडासा स्पष्ट केलंय. शासन निर्णय मधलं स्पष्ट मुद्दा त्यांनी इथे मांडलेला बघा. हा, इथे मुद्दा मांडला त्यांनी बघा, व्यावसायिक अर्हता बघा, हा जीआर आहे 7 फेब्रुवारी 2019 चा. आणि यामधला हा 3 नंबरचा जो पॉइंट तुम्हाला मी आत्ताच दाखवला, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, त्यांनी सांगितलंय सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एससीबीसी, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग उमेदवार, इतर प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी पात्रता गुणांमध्ये 5% सूट देण्यात आली आहे. तथापि शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2019 मधील परिच्छेद 3 मध्ये केंद्र शासन, आता इथे मुद्दा घ्या, केंद्र शासन म्हणजे काय येणार तुम्हाला इथे? सीटीईटी येणार आहे, बरोबर का? केंद्र शासन व राज्य शासन म्हणजेच काय? महा टीईटी, बरोबर की नाही? महाराष्ट्राची टीईटी, केंद्र शासन व महा टीईटी आयोजित टीईटी असा स्पष्ट उल्लेख नसल्याने सीटीटी उत्तीर्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ईडब्ल्यूएस उमेदवारांना सदर परीक्षेतील गुणांमध्ये 5% सूट देण्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळे त्या संदर्भात विविध संघटनांनी इथे निवेदनं दिली होती. या अनुषंगाने आपणास म्हणतात की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे केंद्र शासन, बघा हा मुद्दा खूप खूप महत्वाचा आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे केंद्र शासन व राज्य शासन आयोजित अथवा केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा अशी स्पष्ट व्याख्या व पात्रता गुणांमधील सूट याबाबतची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळांचे कर्मचारी नियमावली 1981 मध्ये नमूद आहे. तो तुम्हाला इथे हे चालणार आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय त्यांनी सांगितलंय, सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3 येथील पात्रता गुणांच्या टक्केवारीत देण्यात आलेली सूट ही केंद्र शासन व राज्य शासनाद्वारे अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षेकरता लागू राहील. कळतं मी काय बोलतोय? हे सगळे दाखवतोय, जी आर विथ प्रूफ दाखवतोय. म्हणजे केंद्र सरकारची, राज्य सरकारची इथे दोन्हीसाठी ते लागू राहणार आहे. हा जरा तिसरा प्रूफ मी तुम्हाला दाखवला. चौथ्या प्रूफ कडे जाऊया आपण. चौथा प्रूफ काय बरं? टेट तिसरं पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन बाबत सूचना. बघा, डिसेंबर जानेवारी मध्ये टेट 3च्या अगेन्स्ट रजिस्ट्रेशनची प्रोसेस झाली. त्यामध्ये 26 डिसेंबर 2025 ला आलेली ही सूचना आहे. या सूचनेमधला हा पॉइंट आहे. मी तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जातो डायरेक्टली. बघा, हे सूचना पत्र त्यांचं आणि त्यामधला 3 नंबरचा पॉइंट तुमच्या समोर आहे. काय सांगितलं त्यांनी? खुल्या प्रवर्गातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटीटी दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांना 55-60% दरम्यान गुण असतील अशा उमेदवारांना त्यांच्या सीटीटी प्रमाणपत्रावर नॉट क्वालिफाईड अशी नोंद आहे. तुमच्या पण? यस आहे.
त्यातील ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू सूट सवलत मिळेल. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही. कशासाठी? कोणते उमेदवार? खुल्या प्रवर्गातील असे उमेदवार. सो अशा पद्धतीने तुम्हाला मी 4 प्रूफ दाखवले. आता शिक्षक मित्रांनो, तुमचा हा प्रश्न होता सर पुढे काय करणं, तुम्ही सांगितलं पुढे काय करायचं, तर याचं उत्तर तुम्हाला मी देतो. फॉर्म ओपन मधून भरला होता का? यस असेल तर तुमच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. व्हॅलिड कागदपत्रे आहे का? फॉर्म भरताना तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. हे शिक्षक उमेदवार पात्र असणार का? यस, शिक्षक पण आणि उमेदवार सुद्धा पात्र असणार आहे. सीटीटी फॉर्म भरताना या कॅटेगरीच्या विचारात बघा, फॉर्म भरताना तुम्हाला ह्या कॅटेगरी विचारल्या होत्या. जनरल होती, ओबीसी होती, एससी होती, एसटी होती, दिव्यांग होती. तुम्ही जर जनरल मधून फॉर्म भरला असेल तरच त्या उमेदवारांना हा व्हिडिओ महत्वाचा, लक्षात घ्या. मग असे उमेदवार ज्यांच्याकडे व्हॅलिड कागदपत्रे असल्यास पुढे काय करावं? तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल एससीबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, ओबीसी असेल, त्यानंतर एनटीचे एबीसीडी काय असेल किंवा एसबीसी असेल किंवा अदर कास्ट सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे, तर अशा उमेदवारांनी काय करायचं आहे? त्यांचं एक सर्टिफिकेट तुमच्याकडे आलेलं बघा, जे की नॉट क्वालिफाईड होऊन आलेलं आहे, बरोबर. सीटीईटीचं सर्टिफिकेट, हे सर्टिफिकेट बरोबर ठेवायचं. दुसरं, हे शासनाचे तुम्हाला मी जीआर आणि परिपत्रक दाखवलं, हे परिपत्रक हे बरोबर ठेवायचे, परिपत्रक हे बरोबर ठेवायचे. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड म्हणतो तुम्हाला, व्हॅलिड शब्द फार महत्वाचा आहे. व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्याकडे त्यावेळेस फॉर्म भरतानाचा असेल, मी इथे लिहून ठेवतो, फॉर्म भरताना, बरोबर, फॉर्म भरताना पाहिजे, सीटीटीचा फॉर्म भरताना जर असेल तर तुम्हाला हे 3 डॉक्युमेंट बरोबर ठेवायचे. आणि तुमची ऑथॉरिटी पर्सन जे असेल, जे कोणी ऑथॉरिटी पर्सन असेल ना, त्यांच्याकडे घेऊन जायचंय, ऑथॉरिटी पर्सन घेऊन जायचंय. हे 3ही डॉक्युमेंट त्यांना दाखवायचे. तुम्हाला पात्र समजण्यात येईल. गव्हर्नमेंटचे सगळे जीआर आहे, परिपत्रक आहे, काळजी करायची नाही. हे बरोबर ठेवायचे. हे जीआर किंवा हे परिपत्रक तुम्हाला हवे असेल तर आमचा नंबर मी तुम्हाला शेअर करतो बघा, ह्या नंबरला तुम्ही कॉल करून हे सगळे जीआर तुमच्याकडे घेऊ शकतात. पण तत्पूर्वी तुमच्या सगळ्या मित्रांना लगेच कळवा की इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस चालू झाल्या आणि यांचं मार्गदर्शन कसं आहे त्याच्याबद्दल पण त्यांना सांगा, त्यांना सजेस्ट करा. ते बघतील, त्यांना आवडतं, नक्की जॉईन करतील आणि भविष्यात तुम्हाला पण थँक्यू म्हणतील. बघा, ही 2 रुपयाची बॅच सगळ्यांनी जॉईन करावी अशी बॅच आहे. 100% सांगा. मी सांगतो, तुम्ही जे सांगाल विश्वासाने, तो विश्वासाला अजिबात तडा जाणार नाही. विश्वासाने सांगतो की हे सगळं त्यांना आम्ही एकदम प्रॉपर देतोय. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे आणि सुधारित आवृत्तीची पुस्तक सुद्धा अवेलेबल झाली आहे. सगळ्यांकडे असं पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल सध्या, ज्याला पीवायक्यूचं पुस्तक म्हणतो, टीटी सक्सेस मास्टर म्हणतो. तुम्ही हे बॅच आपल्या ऍपवरून मागवू शकता किंवा अमेझॉनवर मागू शकता किंवा शेजारच्या बुक स्टॉलवर पण प्रेझेंट आहे. सो या संदर्भात अजून काही शंका असेल, ह्या नंबरला कॉल करा किंवा आमच्या अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच किंवा पुस्तकं लगेच जॉईन करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ, पण तत्पूर्वी आवडला व्हिडिओ तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ या. धन्यवाद.